काय मागणी होती आणि कशा संदर्भात हा मोर्चा? मी अमर संजय वैद्य, राहणार शिरवानपाळीतील एक अल्पभूधारक शेतकरी आहे. माझ्यावर शिरवानपाळीतील भ्रष्ट कर्मचारी RS पाटील यांनी कोर्टाचा निकाल असताना माझ्या परस्पर 3 आर जमीन गावातील एक सावकार अनिल गुरुनाथ देवगरी याच्या नावावर केलेली आहे. त्या लढ्यासाठी मी आजपर्यंत अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी माननीय कलेक्टर यांच्यापाशी 16 उपोषण केले. त्यानंतर सुद्धा मला न्याय भेटला नाही. न्याय नाही भेटल्यामुळे माझ्या आंदोलनाचा रूपात आक्रोश मोर्चामध्ये परिवर्तन झालेलं आहे. त्यासाठी मी भ्रष्ट अधिकाऱ्याचा पुतळा अंत्ययात्रा भ्रष्ट अधिकाऱ्याचं प्रेत हे अंत्ययात्रा काढून तहसील कार्यालय शिरवानपाळी येथे मोर्चा घेऊन आलो होतो. मी माननीय महसूल मंत्र्याला एक निवेदन करणार आहे की जसं शेतकऱ्यासाठी रस्ता अडविल्यानंतर 5 वर्ष त्याची फार्मर आयडी बंद करून त्याची पगार बंद करतात, जी तुम्ही 2000 पगार देता शेतकऱ्याला, ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याला 60-60 हजार पगारी असून सुद्धा त्यांनी शेतकऱ्याची लूट का करतात याकडे त्यांनी लक्ष द्यावे. महसूल मंत्र्याचं निर्णय हे बुलेट ट्रेन सारखे आहेत. माझं त्यांना एक विनंती आहे, भ्रष्ट अधिकारी तलाठी यांच्यावर काय कारवाई करणार याकडे मी लक्ष देऊन पाहणार आहे.